राज्यात सध्या अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांचे मृत्यू होत आहेत। त्यात अनेक संशयास्पद मृत्यू आहेत। नाशिक वन विभागात गेल्या 2 वर्षात 100 बिबटे मेले आहेत, तर इतर मृत वन्य प्राण्यांची संख्या 500च्या घरात आहे। नुकतंच राजापूर अभयारण्यात हरणांच्या शिकाऱ्यांना पकडून देण्यात आलं। शिकाऱ्यांच्या या मुक्त संचारामुळे वन विभाग आणि त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ही दृश्य 27 जुलै 2009ची मालेगावमध्ये 4 शिकाऱ्यांना रेंडाळा भागात हरणाची शिकार करताना पकडण्यात आलं। या शिकाऱ्यांना खरवंडी गावच्या ग्रामस्थांनी पकडून चांगला चोप दिला। शिकाऱ्यांची गाडी पेटवून दिली। मात्र आज शिकारी मोकाट फिरतायत अशी स्थिती आहे। कायद्यातल्या तरतुदींअभावी हे आरोपी जामिनावर मुक्त आहेत। आता पुन्हा अशाच घटना घडत असून स्थानिक नागरिकांनी आरोपींना पुन्हा पकडून दिलंय। एक जण हरणाच्या बाजूला बसला होता, बंदूक होती त्यांच्याकडे, आणि आम्ही म्हणले साहेबाची गाडी आली तर ते लगेच पळ काढली। काय ना, एक जण चालू गाडीत धरला। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील राजापूर येथील जंगलामध्ये मालेगाव येथून 5 आरोपी इंडिका CS गाडीने आलेले होते। त्याच्यापैकी एका आरोपीने बंदुकीच्या सहाय्याने काळविटावर गोळी झाडून त्याला ठार केलेले आहे। तेथील ग्रामस्थांच्या मदतीने सदर आरोपीस पकडलेला आहे आणि बाकीचे आरोपी फरार झालेले आहेत। घटना सारखीच या घटनेला आज 11 वर्ष उलटलेत। स्थानिक नागरिकांनी जीव धोक्यात घालून पकडलेल्या आरोपींचं धारिष्ट्य आता अधिक वाढताना दिसतंय। वन विभाग मात्र यावर काहीही बोलायला तयार नाही। अपुरं मनुष्यबळ, कायद्यातल्या पळवाटा, पोलिसांचं न मिळणारं सहाय्य अशी विविध कारणं सांगून वन विभागाचे अधिकारी आपले हात झटकतायत। मालेगाव साईडचे लोक असतात की ते येऊन ते अक्षर शिकार करतात, लोक बघतात, खूप त्यांच्या हानवारी होतात, पण इथे कोणत्या प्रकारचं पोलीस कोणत्या प्रकारचं कारवाई करता दिसत नाही। वन विभागाचं क्षेत्र इतकं मोठं आहे आणि तिथे काम करणाऱ्या अवघे 5, 10, 15, 20 लोकांमध्ये ते क्षेत्र ते काम करतात। ॲक्च्युअल वन विभागाने सुद्धा तिथे देखरेख करून माणसं वाढवून त्यांचे कर्मचारी वाढवून ते देखरेख होणं अतिशय आवश्यक आहे। गेल्या 10 वर्षातली आकडेवारी पाहिली तर धक्कादायक वास्तव समोर येत आहे। केवळ नाशिक विभागात गेल्या 2 वर्षात 100 बिबट्यांचा मृत्यू झालाय। नाशिक वन विभागात बिबट्यासह 450हून अधिक वन्यजीवांचा मृत्यू झालाय। यात 62 काळवीट, 54 हरणं मारली गेली आहेत। कोल्हे, तरस, मोर, कासवासह अनेक प्राण्यांचा यात समावेश आहे। वन विभाग मात्र अपघात आणि नैसर्गिक कारणं सांगताय। आता गेल्या 16-17 आर्थिक वर्षामध्ये अंदाजे 50 बिबट मृत्यू झाले। त्याचं कारण 25 नैसर्गिकरित्या, म्हणजे वयस्कर होतात ते नैसर्गिकरित्या मरण पावतात, असं 25 आहे। आणि इतर कारण म्हणजे काही विहिरात पडून, काही रस्ता अपघातात, काही विजेच्या धक्क्याने आणि असा लहान लहान कारणाने आणखी 25 मरण पावले। एकूण 50 मागच्या वर्षाचा असा रिपोर्टेड फिगर आहे। या प्रकारावर झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केलेत। शिकाऱ्यांनी मारून खाल्लेल्या प्राण्यांची मोजदाद कशी करणार? नागरिक शिकाऱ्यांना पकडून देत आहेत, मग वन विभाग काय करतो? पकडून दिलेले आरोपी सुटतातच कसे? गेल्या 10 वर्षात एवढे प्राणी मारले गेले, तेव्हा वन विभाग नेमकं काय करत होता? शिकाऱ्यांना कठोर शिक्षा होण्याकरता कायद्यात सुधारणा का केल्या जात नाहीत? राज्यामधली अशी मौल्यवान वनसंपत्ती कोणाच्या तरी विकृत मजेकरता मारली जाते। मुके प्राणी शेकड्यानं बळी पडतायत। हे प्रकार तातडीनं रोखणं गरजेचं आहे। त्यासाठी कठोरात कठोर कायदे राबवणं गरजेचं आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।